आम्ही सगळे आता इथं 2 पोलीस इथं तैनात केलेले आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितले त्याप्रमाणे आता शेवटी त्यांना त्यांची ड्युटी बाजवायची असते. ते लगेच त्यांनी शूट केलेलं आहे सगळं काय चाललंय काय नाही रेकॉर्डिंग चांगलं सिव्हिल ड्रेसवरती त्या ठिकाणी आहेत. आपल्याला वाटतं आपलेच कार्यकर्ते आहेत पण ती हेअरस्टाईल पाहिली का लगेच आपल्याला कळतं की ते डिपार्टमेंटचे लोक आहेत आणि त्यांचे जे ज्यादा कोण हे करतो कारण त्यांना शेवटी सत्तेपुढे शहाणपणा टिकत नाही. जसं वरून ईडी लावली तशी दानादन सनाट गुवाहाटीला सुटली त्याच्यानंतर परत 6 महिन्यांनी बाकीची राहिलेली पळाली. हे असं पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला जातो असं म्हणायचं पाहताय ना तुम्ही. आता अहो साधा आम्हाला आता पोलिसांना माझं सांगणं आता इथं समोर मी विचारतो की आता जे काही अधिकारी आहेत की डीजे वाजवायला परवानगी आहे का कायद्याने नाही. मग तुमच्या समोर भीमाशंकर कारखान्यावरती वार्षिक सभेला किती डीजे होते? डीजे किती होते तिथं? मग तिथं काय कोणाचं पाची ठेवली होती का? बारसं होतं तिथं आणि तरी त्या डीजे वाल्यानं पोलीस ऍक्शन घेत नाही. गेटच्या आतमध्ये शिवाय वार्षिक सभेच्या आम्ही ज्यावेळी बाहेर निघलो आमचं म्हणणं आता जसं मांडतोय तसं मांडायला आम्ही आमच्या हक्काच्या कारखान्याच्या तिथं आम्ही तिथं लावलं आणि यांनी लगेच आंबेगावात गाजावाजा चालू करून टाकला. आमचं म्हणणं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आता हे जे गुंडांनी गोंधळ घातला त्यांच्यावर आम्ही दाद मागणार आहे. आता आम्ही भेटणार आहे एसपीला जाऊन गृहमंत्र्यांना भेटणार आहे फडणवीसांना. पोलिसांना देखील काही झाली ना केली ना त्यांच्या लोकांनी पोलिसांकडे आहे ना रेकॉर्डिंग आहे सगळं पोलिसांकडे. त्यांनी करावं पोलिसांनी गुन्हे दाखल डीजेवरती गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचंच आहे. त्यांना ज्यांनी धक्काबुक्की केली ते दिसतंय रेकॉर्डिंगमध्ये शिवीगाळ केली त्यांच्यावर गुन्हे यांनी दाखल करायला पाहिजे. आता ते काय शांत आहेत त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही पोलिसांना तर तुम्ही का दाखल करत नाहीत? काय आपल्याला हे ना पोलिसांना त्याच्यातलं डिटेल विचारलं पाहिजे का तुम्हाला माहिती कोण कोण अधिकारी होते त्यांना ज्यांच्या अंडर हे कामकाज चालू होतं ते काय थोडे नव्हते पिंजऱ्याच्या गाड्यान ते. आता स्टेजवरती आबा वावळला मंत्र्यांच्या समोर मारहाण होती तरी एक शब्द ते बोलत नाहीत. अन्याय नाही का? गरिबांनी जाय विचारायचंच नाही का? जगायचंच नाही का? आजच्या नोटीसमध्ये असं त्याच्यामध्ये आहे की तुम्हाला आज काही प्रश्न जे विचारायचे असतील ते इतर दिवशी विचारा. आज नाही विचारायचे. वार्षिक सभेचा 2700 कोटीची संस्था आहे. वार्षिक सभेमध्ये ते काय नोटीस त्यांना दिलं त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही आज अजिबात विचारत नाही तुम्ही आम्हाला लिखी तिथं बँकेमध्ये जशी गावची ग्रामसभा असती गावची ग्रामसभा आपल्याला पाहिजे तेवढे. आणि आजपर्यंत इतिहास आहे का बँकेमध्ये कधीही कोणाला दाबण्यात आलेलं नाही. कारखान्यावर देखील बोलून देण्यात आलं. परवाच्या दिवशी जे काय झालं मंत्री महोदयांनी आमचं म्हणणं एकच होतं सगळ्यांचं की त्यांनी शेवटपर्यंत व्यासपीठावर थांबायला लागतो. त्यांनी सांगायला पाहिजे होतं कोणाला काय विचारायचं विचार. मी राज्याचा सहकार मंत्री आहेत. हा सहकार वाचवण्याची जबाबदारी माझ्यावरती आहेत. कुणी काही प्रश्न विचारला माझ्या नेतृत्वाखालीच कारखाना चालतो. त्याच्यावरती प्रत्येक चेकवरती माझी सही असते 5 रुपयाच्या सुद्धा 5 रुपयाच्या सुद्धा. त्यामुळं या प्रत्येक व्यवहाराला मी त्या ठिकाणी जबाबदार आहे. कोणाला काय विचारायचं असेल त्यांनी विचारू द्या मी उत्तर देईल. ते का पळून गेले हा देखील आमचा सवाल तुम्ही विचारा त्यांना. पहिल्यांदा कारखान्याच्या इतिहासात त्यांनी भाषण केलं नाही. तुम्ही हा विषय तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. परवा आता विग्नर टाइम्स सुरेशराव वाणी त्यांनी आतमध्ये कारखान्याच्या गेस्ट हाऊसला कॉन्फरन्स हॉलला स्वतः सहकार मंत्री होते कारखान्याचे अध्यक्ष होते माजी खासदार आढळराव पाटील होते हे तिघे शेजारी बसले होते पण त्यांनी त्यांना एकही प्रश्न नाही विचारला. बाजूलाच बसून राहिले. विचारायला पाहिजे होतं पत्रकारांनी.